हा, आता आवाज येतोय का? हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो, आवाज येतोय आता? हॅलो हॅलो. येस हॅलो. आवाज येतोय गायत्री? वॉइस इज ओके 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 ओके. सो हॅलो एव्हरीबडी, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सो आज आपण चालू करतोय चॅप्टर नंबर 1, ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ऍपवरती. सो चॅप्टर नंबर 1 आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातनं, आणि भरपूर साऱ्या ज्या कॉन्सेप्ट असणार आहेत त्या तुमच्या इथं क्लिअर होणार आहेत. सो बेसिकली आपण स्टार्ट करतोय पहिला चॅप्टर. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघणार आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत या चॅप्टरमध्ये. सो व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग वर्ल्ड? सो चॅप्टर 1 इज लिव्हिंग वर्ल्ड. आपण हा चॅप्टर शिकत आहोत एका सब्जेक्ट मध्ये ज्याचं नाव आहे बायोलॉजी. पहिल्यांदा आपल्याला बायोलॉजीचा मिनिंग समजून घेणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी? सो बायोलॉजी वर्ड हा जो आहे, इट इज मेड अप ऑफ स्मॉल टू वर्ड्स. द फर्स्ट वर्ड इज अ बायो अँड सेकंड वर्ड इज अ लॉजी. सो बायो मीन्स लिव्हिंग थिंग्स अँड लॉजी मीन्स टू स्टडी. सो लॉजी मीन्स लोगस, लोगस मीन्स टू स्टडी. सो आपल्याला लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास करायचा आहे बायोलॉजी या सब्जेक्ट मध्ये. आपल्याला काहीही घेणं देणं नाही नॉन लिव्हिंग थिंग्सची. ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्याशी फक्त आपल्याला घेणं देणं आहे. सो वी आर गोइंग टू स्टडी द लिव्हिंग थिंग्स. दॅट मीन्स वी आर गोइंग टू स्टडी द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दॅट मीन्स वी आर स्टडिंग द बायोलॉजी. ओके, बायोलॉजीचं वर्डचा समजलं. सो आपण आता पुढे जाऊया. बायोलॉजी वर्ड हा जो आहे, सो मेड अप ऑफ टू वर्ड्स, लिव्हिंग अँड टू स्टडी द लिव्हिंग थिंग्स. दॅट्स इट. सिंपल आहे. बायोलॉजीचा अर्थ सिंपल आहे. आपल्याला नॉन लिव्हिंग थिंग्सची काही घेणं देणं नाही. आपण जेव्हा आपण बघतोय अर्थ, अर्थ म्हणजे पृथ्वी, पृथ्वी म्हणजे द वर्ल्ड. द वर्ल्ड इट इज कन्सिस्ट ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑल्सो अँड नॉन लिव्हिंग थिंग्स ऑल्सो. सो गोइंग टू वी आर गोइंग टू स्टडी ओनली द लिव्हिंग थिंग्स इन बायोलॉजी. सो अर्थ वरती जर तुम्ही बघायला गेला, भरपूर सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघायला मिळतात. साइड बाय साइड तुम्हाला नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण बघायला मिळतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात, सो लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अजून एक शब्द, एक्स्ट्रा शब्द आहे, जो त्याचा समानार्थी शब्द आपण म्हणू शकतो. सो बघा, आपल्याला एक शब्द सांगतो मी तुम्हाला. सो लिव्हिंग हा जो शब्द आहे, लिव्हिंग, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? बायोटिक. बायोटिक, बायोटिक थिंग्स. सो लिव्हिंगलाच आपण बायोटिक म्हणायचं आहे, आणि नॉन लिव्हिंगलाच काय म्हणू शकतो? नॉन, ह्यालाच आपण बायोटिकच्या विरोधात घेणार आहे आपण अबायोटिक. अबायोटिक. ओके. सो अर्थ इट इज कन्सिस्ट ऑफ बायोटिक थिंग्स अँड अबायोटिक थिंग्स. मीन्स याच्यामध्ये आपल्याला दोन्ही कंपोनंट बघायला मिळतात. पृथ्वीवरती आपल्याला दोन्ही कंपोनंट बघायला मिळतात, बायोटिक थिंग्स अँड नॉन बायोटिक थिंग्स, मीन्स अबायोटिक थिंग्स. सो लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. बट living organisms are found everywhere from deep oceans to high mountains. ओके. सो डीप ओशन मध्ये जरी तुम्ही गेला तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला मिळतात. सो तुम्हाला आठवत असेल की भरपूर साऱ्या डिस्कव्हरीज झाल्या. जसं जसं आपण डीप ओशन मध्ये जाऊ, डीप ओशन मध्ये जसं जसं जाऊ आपण, तर आपल्याला तिथं काही ऑर्गॅनिझम बघायला मिळतात ज्यांचे डोळे विकसित होत नाहीत. त्यांचे जे आईज असतात ना, तेवढे डेव्हलप होत नाहीत. कारण आईज कुणाच्या डेव्हलप होतात?
जे ऑर्गॅनिझम लाईटला सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे लाईट जे असते आपल्याला समजा पृथ्वीचा सूर्यप्रकाश आहे, सो अर्थ इज रिसिव्हिंग द सनलाइट फ्रॉम द सन. सो अर्थ वरती जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात त्यांचे आईज डेव्हलप असतात, बरोबर आहे का नाही. पण जसं आपण डीप ओशन मध्ये जाऊ तसं तिथं जे ऑर्गॅनिझम असतात त्यांचे आईज तेवढे डेव्हलप होत नाहीत. सो आपल्याकडे लिव्हिंग थिंग्स कडे पॉवर काय असते, वी आर सेन्सिटिव्ह. सो आपली कॅरेक्टरिस्टिक काय आहे, वी आर सेन्सिटिव्ह. वी आर सेन्सिटिव्ह टू आवर एन्व्हायरमेंट. वी हॅव ॲबिलिटी टू सेन्स द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये काही चेंजेस होत राहतात. एन्व्हायरमेंट मध्ये टेम्परेचर बदलतं, एन्व्हायरमेंट मध्ये टेम्परेचर बदलतं, तसंच रेनी सीझन असतो आपल्याकडं, भरपूर सारे उन्हाळा माहिती आहे तुम्हाला, समर सीझन असतो, रेनी सीझन असतो, विंटर सीझन असतो. तसं तसं काय करतो आपण, प्रत्येक सीझन मध्ये काहीतरी वेगळे कपडे घालायला आपण ट्राय करतो. म्हणजे आपलं काय होतं की आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असल्या कारणानं आपल्याकडे वी हॅव सम कॅरेक्टरिस्टिक्स, वी हॅव सम स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स टू सेन्स द एन्व्हायरमेंट. आपण काय करतो, आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट नुसार आपल्याला स्वतःला आपण बदलून घेतो. आणि आपण जर बदलून नाही घेतलं तर या पृथ्वीवरती आपल्याला राहणं हे मुश्किल होऊन जाऊ शकतं. त्यामुळे आपण काय करतो, आपण वी चेंज आवर सेल्फ, आपण स्वतःला काय करतो, चेंज करून घेतो जसं एन्व्हायरमेंट बदल तसं, बरोबर आहे. समर मध्ये काहीतरी वेगळेच कपडे घालणार, समर मध्ये काहीतरी आपण वेगळंच खाणार, बरोबर आहे. जसं जसं उन्हाळा येणार तसं आपण बघा ऊसाचा रस वगैरे आपण पित असतो, कारण आपल्याला बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं असतं. बर्फ, जे आईस्क्रीम असं वगैरे आपण, किंवा बर्फाचा गोळा वगैरे असं आपण खात असतो का, तर आपण आपल्याला बरोबर आजूबाजूचं एन्व्हायरमेंटचं काय होतंय, टेम्परेचर वाढलेलं असतं समरमध्ये. पण याच्या उलट आपल्याला विंटरमध्ये आपण जास्त आईस्क्रीम खायला बघतो का, नाही. विंटरमध्ये आपल्याला बर्फाचा गोळा खा वाटतो का, नाही. कारण टेम्परेचर बघा, उन्हाळ्यामध्ये आपण पाणी पण जास्त पितो, पण तसं आपण हिवाळ्यामध्ये तेवढं पाणी पितो का, पावसाळ्यात तेवढं पाणी पितो का, नाही. कारण आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस झालेले असतात. त्यामुळे आपल्या बॉडीचं जे वॉटर असतं तेवढं निघून जात नाही, घामा वाटे वगैरे तेवढं वॉटर निघून जात नाही. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये वॉटर हे रिटेन केलं जातं. त्यामुळे आपल्याला बाहेरून जास्त वॉटर घेण्याची गरज पडत नाही. म्हणजे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम असल्या कारणानं ही ॲबिलिटी आपल्याकडे स्पेशल ॲबिलिटी असते टू सेन्स द एन्व्हायरमेंट. असंच बघायला गेलं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे ही ॲबिलिटी आपल्याला बघायला मिळणार आहे का, कुठल्याही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे तुम्हाला ही ॲबिलिटी बघायला मिळणार नाही टू सेन्स द एन्व्हायरमेंट. आता हा पेन आहे किंवा हा बोर्ड आहे किंवा भरपूर साऱ्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत माझ्याकडे. समजा हा पंचिंग मशीन आहे माझ्याकडे, हा पंचिंग मशीन आहे, हा पेन आहे, त्याच्यानंतर हा माझ्याकडे मोबाईल आहे इथं. ऑल दीज थिंग्स, या सगळ्या थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. बाहेर टेम्परेचर वाढलं काय, भरपूर सारा पूर आला काय, आणि पाणी आलं काय, ह्यांना काहीही करणार नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे हे फक्त ॲबिलिटी आपल्या स्पेशल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडेच असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण डीप ओशन्स मध्ये जावा. डेझर्ट मध्ये, व्हॉट इज डेझर्ट, डेझर्ट म्हणजे आहे काय, तर वाळवंट. वाळवंटा म्हणजे हार्श कंडिशन मध्ये जावा, जिथं सॅलिनिटी जास्त आहे, जिथं हॅलोफाईल्स राहतात. व्हॉट इज मीन बाय हॅलोफाईल्स, हॅलोफाईल्स म्हणजे असे की जे एक्स्ट्रीम सॉल्टी कंडिशन, म्हणजे भरपूर सारं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन असेल अशा एरियामध्ये पण राहतात, त्यांना हॅलोफाईल्स म्हणतात. काय शब्द आहे, हॅलोफाईल्स. हॅलो फाइल्स शब्द आहे, काय हॅलो फाइल्स हा शब्द आहे. ओके. सो हे जे असतात ऑर्गॅनिझम एक्स्ट्रीम सॉल्टी कंडिशन मध्ये सुद्धा राहू शकतात. आता त्याच्यानंतर बघा तुम्ही ओशन्स बघितले, हाय माउंटेन्स बघितले, डेझर्ट्स बघितले. तुम्ही कुठल्याही तुम्ही रिजन मध्ये जावा, तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघायला मिळतात, गुण्या गोविंदानं नीट व्यवस्थित राहत असतात. तुम्ही म्हणणार सर बर्फाळ प्रदेशात, तर भरपूर सारे पोलार बियर वगैरे बघा, तर त्यांनी स्वतःला अडॅप्ट करून घेतलेलं असतं त्या रिजन मध्ये राहण्यासाठी, बरोबर आहे. सो अशा प्रकारे देर आर सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देर आर सम नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बट लिव्हिंग ऑर्गॅनिझम वी फाउंड ऑन अर्थ एव्हरीवेअर, तुम्ही कुठेही जावा, ठीक आहे. सो दे एक्झिबिट सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स दॅट आर डिस्टिंग्विश देम फ्रॉम द नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स. सो काही नॉन लिव्हिंग जे असतात, नॉन लिव्हिंग थिंग्स, सो तसं हे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत आपल्याकडे. या नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये काही प्रॉपर्टीज अबसेंट आहेत, ज्या आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत.
उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, पहिली प्रॉपर्टी आहे ग्रोथ. ग्रोथ मला सांगा, ग्रोथ मी जेव्हा लहानपणी जन्माला आलो, तुम्ही लहानपणी जन्माला, सगळे लहानपणी जन्माला येतात, लहानपणी लहानच असतात सगळे. तर जेव्हा हे जन्माला आलो आपण, तेव्हा आपली साईज किती होती, आपण किती लहान होतो, काही सेंटीमीटर मध्ये होते, काही फुटामध्ये होते, बरोबर आहे का नाही? तर नंतर नंतर आपलं जसं वय वाढत गेलं, आपण वय वाढत गेलो, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी 10वी पर्यंत गेलो, आता 11वी मध्ये आलो, तर आपली उंची वाढली, आपली जाडी वाढली, म्हणजे आपलं काय होतं की उंच झालो म्हणजे आपली लेंथ वाढली, बरोबर आहे? आपल्यामध्ये सेलचा नंबर वाढला, बरोबर आहे? तर अशा प्रकारे काय होतंय की ग्रोथ हे पॅरामीटर बघायला मिळतो आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. बट मला सांगा, हा जो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट तुम्हाला बघायला मिळतोय, या नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची ग्रोथ बघायला मिळते का? तर हा पेन आता सध्या एवढा आहे आणि मी याला इथं ठेवून दिला, आणि उद्या या पेनाला बघितलं तर हा पेन एवढा मोठा जाडा होणार आहे का सांगा, किंवा एवढा लांबका पेन होणार आहे का? हा पेन एवढा मोठा होऊ शकत नाही. हे ग्रोथ कॅप जे पॅरामीटर आहे ते या नॉन लिव्हिंग थिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित समजून सांगणार आहे. सो थोडा टेक्निकल ग्लिच मुळे थोडस आपण लेट चालू केलं, आणि असू द्या, काय प्रॉब्लेम नाही, पण गोष्टी समजून घ्या. बायोलॉजी शिकत आहे आपण, बायोलॉजीचा अभ्यास हा पूर्णपणे लेक्चर मध्ये झाला पाहिजे. जेव्हा मी फ्लो मध्ये येतोय ना, तर तुम्ही काही काळजी करणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून जाणार. फक्त मला कसं होतंय की ते पहिल्यांदा थोडासा प्रॉब्लेम आला का ना युट्यूबवर, त्यामुळं थोडंसं माझं डोकंही झालं, जरा अशांत झालं, बट आय एम स्टेबल नाव. सो मी तुम्हाला म्हणलं, हा पेन जरी एवढा होईल का, हा पेन जाडा एवढा होणार आहे का नाही, म्हणजे ग्रोथ हा पॅरामीटर बघायला मिळत नाही नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम. व्हॉट इज मेटाबॉलिझम? मला सांगा, तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कितीतरी कामं करत असता, कितीतरी कामं करत असता, आणि ही सगळी कामं करण्यासाठी तुम्हाला काय लागते? एनर्जी लागते. मग एनर्जी येते कुठून? अहो सर, आम्ही सकाळपासून जेवतो, आम्ही पाणी पितो, पाण्यातनं एनर्जी मिळते का? पाण्यातनं एनर्जी मिळते का? पण पाणी हे गरजेचं असतं. मला सांगा, तुम्ही पाणी पिता, तुम्ही पाणी पिऊन किती दिवस जिवंत राहू शकता सांगा? फक्त आणि फक्त वॉटर प्यायचं. मला सांगा, तुम्ही किती दिवस जिवंत राहू शकता? गायत्री सांगा बरं, सांगा बरं, तुम्ही किती दिवस जिवंत राहू शकता फक्त आणि फक्त पाणी पिऊन? सांगा, किती दिवस राहू शकता? बरोबर आहे का? सांगा बघू. व्हॉइस इज क्लिअर ना? 3 ते 4 दिवस काय सांगताय? खरंच काय? बघा बरं, सर्च कर. विदाऊट वॉटर आपण 3 ते 4 दिवस, बरोबर आहे. आणि विदाऊट फूड आपण जवळजवळ 20-22 दिवस, आताच तुम्ही सोनम वांगचूक बघताय, 20 ते 22 दिवस तुम्ही विदाऊट फूड राहू शकता. बट विदाऊट वॉटर तुम्ही जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस सुद्धा नीट जगू शकत नाही. किंवा म्हणून सांगतोय, वॉटर इट इज नेसेसरी फॉर आवर बॉडी. वॉटर हे गरजेचं आहे आपल्या बॉडीसाठी. त्याचबरोबर आपल्याला फूड पण गरजेचं आहे, फूड पण गरजेचं आहे. आणि फूड मधून आपल्याला एनर्जी मिळते, आणि त्या फूडचं आपण ब्रेकडाऊन करतो, म्हणजेच काय करतो? मेटाबॉलिझम करतो. काय करतो? मेटाबॉलिझम. व्हॉट इज मेटाबॉलिझम? जेव्हा आपण काही एनर्जी बनवतो, काही मॉलिक्युल्स नव्यानं बनवतो, त्याला म्हणायचं अनाबॉलिझम. आणि जेव्हा आपण खाल्लेले मॉलिक्युल्स, आपण खातोय म्हणजे काय खातोय हो, तुम्हाला माहित आहे का? काय काय खातो सांगा बरं गायत्री? तर आपण जेव्हा जेवत असतोय तेव्हा काय खातो? आपण काय खातो? व्हॉट वी ईट. मग तुम्ही म्हणा, सर आमटी खातो, भाकरी खातो, भात खातो, वरण खातो. तसं आहे का? नाही. मी तुम्हाला विचारलेलं आहे बायोलॉजिकल लँग्वेज मध्ये. व्हेन वी ईट, वी ईट कार्बोहायड्रेट, वी ईट फॅट, वी ईट प्रोटीन, आणि हे सगळे मॉलिक्युल्स आपण काय करत असतो? कंझ्युम करत असतो, बरोबर आहे. पण हे कंझ्युम केलेले मॉलिक्युल्स आपल्याला ब्रेकडाऊन करावे लागणार आहेत, त्यालाच म्हणणार आहे आपण कॅटाबॉलिझम. सो बनवणं आणि तोडणं ही प्रोसेस आपल्या शरीरात कायम चालू असते. सो बनवणं म्हणजे काय? नव्यानं मॉलिक्युल बनवणं. मग तुम्ही म्हणणार, सर आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स बनतात का? होय, प्रोटीन बनतात, कार्बोहायड्रेट बनतात, फॅट बनतात, लिपिड बनतात, सगळं बनतच असतं. तसं ते तोडलं पण जातं, बरोबर आहे का नाही? मला सांगा, मी एका रूम मध्ये आहे, तुम्ही पण एका घरामध्ये बसलेला आहे, मी पण एका घरामध्ये बसलेलो आहे. आता हे जे घर बघताय तुम्ही इथं, हे 50 वर्षापूर्वी इथं होतं का? नाही, हे नव्हतं. हे घर प्रेझेंट होतं का? नव्हतं. म्हणजे हे घर बनवलेलं आहे.
पण मला सांगा, आपल्याला पुढे जाऊन हे घर काय करायचं, आपल्याला पाडायचं आणि दुसरं घर बांधायचंय. तर आधीच बांधलेलं घर पाडायला पाहिजे का नाही? म्हणजे काय, मॉलिक्युल्स आपल्याला ब्रेकडाऊन करावे लागतील. मॉलिक्युल ब्रेकडाऊन करावे लागतील, त्याला आपण काय म्हणणार, कॅटाबॉलिझम. सो व्हॉट इज कॅटाबॉलिझम? कॅटाबॉलिझम म्हणजे काय हो? टू ब्रेक. आणि एनाबॉलिझम म्हणजे काय? एनाबॉलिझम म्हणजे टू क्रिएट. टू क्रिएट म्हणा. ओके. सो तुम्हाला समजलं असं मला म्हणायचं काय. आणि या दोन्हीही प्रोसेसला एकत्रितपणे या दोघांची बेरीज केली की आपण काय म्हणतो, आपण त्याला मेटाबॉलिझम म्हणतो. सो तुम्हाला ग्रोथ समजलं, मेटाबॉलिझम समजलं. आता तुम्हाला रिप्रोडक्शन सांगतो. मला सांगा, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तो एकटाच प्रेझेंट आहे. मला सांगा, त्याच्या भरपूर साऱ्या कॉपीज तो तयार करायला लागला, तर त्याला आपण म्हणणार आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन हे परत दोन प्रकारचं असतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर आहे. एखादा बॅक्टेरिया घ्या, बॅक्टेरियाची उदाहरणं सांगू शकताय का काहीतरी? मला सांगा, बॅक्टेरियाची एखादं दुसरं तुम्ही उदाहरण सांगू शकताय का? एखादं दुसरं उदाहरण सांगू शकताय का बॅक्टेरियाचं उदाहरण? सो बॅक्टेरियाला आपण मराठीत जीवाणू म्हणतो. व्हॉट आर डिफरंट एक्झाम्पल्स? तुम्ही 10वी मध्ये शिकला असणार आहे. व्हॉट आर डिफरंट एक्झाम्पल्स? मी विचारलं तुम्हाला एक्झाम्पल. आपल्या पोटामध्ये असतो बघा, त्याचं नाव सांगा बरं, तुम्हाला माहिती आहे का? बघूया. कमॉन, चला पटपट पटपट सांगा. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. आपण हा डेमो लेक्चर घेत आहोत, ह्याचा अर्थ असा नाही की काय बोलायचं नाही. पटकन बोला, सांगा पाहू. माहित नसेल तर सांगा, काय अडचण नाही. सांगा सांगा. एखादा बॅक्टेरिया, हे बघा मी तुमच्या आन्सरचं चॅट बॉक्स खोलून ठेवलाय आणि मी तुमच्या आन्सरची वाट बघायला लागलोय. नाही तर नाही सांगा. मला तुम्ही आहे का नाही हेच माहित नाही अजून. तुम्ही म्हणजे अवेलेबल आहे का नाही, तुम्ही बघताय का नाही लेक्चर? तुम्ही बघायला बघायला सांगा. बहुतेक ठीक आहे, असू द्या. मला काय काहीच समजा ना की तुम्ही मेसेज टाईप केलाय का नाही केला. असू द्या, मी सांगतो तुम्हाला. कुठं होतो आपण? मी काय म्हणत होतो, मेसेज आला तर मला कळून जाईल. सो मी म्हणतो कॅनाबॉलिझम, सॉरी, अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम या दोघांना एकत्रित आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम. रिप्रोडक्शन आपण चालू होतं. रिप्रोडक्शन म्हणजे काय? एखाद्या बॅक्टेरियाचं नाव मी सांगतो तुम्हाला, ई कोलाई, इस्रेशिया कोलाई. त्याच्यानंतर स्ट्रेप्टोकोकस निमोनी. सो भरपूर सारे डिसिजेस असतात, ते बॅक्टेरिया क्रिएट करतात बघा. तर तुम्हाला हे पण गोष्टी लक्षात ठेवायला लागणार. तुम्हाला जेव्हा MHT CET तुम्हाला नीट साठी प्रिपेअर करताय, तेव्हा तुम्हाला भरपूर सारे बॅक्टेरियल डिसीज माहित पाहिजेत, की पर्टिक्युलरली या डिसीज जो आहे, तो पर्टिक्युलरली हा बॅक्टेरिया क्रिएट करतो. बरोबर आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला भरपूर सारे डिसीजेस शिकायला बघायला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हायरल डिसीजेस वेगळे, बॅक्टेरियल डिसीजेस वेगळे, फंगल डिसीजेस वेगळे, कंटॅजियस डिसीजेस वेगळे, नॉन कंटॅजियस डिसीजेस वेगळे. सो हे इननेट डिसीज, भरपूर साऱ्या काही गोष्टी असतात, तुम्हाला सगळं शिकायला मिळेल. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. सो रिप्रोडक्शन म्हणजे समजलं. रिप्रोडक्शन म्हणजे टू क्रिएट यंग वन्स, टू क्रिएट यंग वन्स exactly same as parent, exactly same as parent or with some variation. That process is called as reproduction. स्वतःसारख्या झेरॉक्स कॉपीज तयार करणं, यालाच काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन दोन प्रकारचं असतं. सो जाऊ द्या, पुढे जाऊया. हे डिटेलमध्ये आपण समजणार आहे पुढे जाऊन. फक्त मी तुम्हाला सांगतोय. रिस्पॉन्स टू स्टिमुलाई. रिस्पॉन्स टू स्टिमुलाई, मला सांगा, व्हॉट इज मीन बाय रिस्पॉन्स टू स्टिमुलाई? दॅट मीन्स, समजा आपण एका विंडो मध्ये एक प्लांटलेट ठेवलेला आहे, आणि एक विंडो आहे, त्याच्यामध्ये आपण एक प्लांटलेट ठेवलं. समजा इथे एक विंडो आहे, या विंडो मध्ये आपण एक प्लांटलेट ठेवलं. समजा इथे एक झाड ठेवलं, आणि या झाडाला आपण काय करतोय, पाणी देतोय. मला सांगा, इथं त्याला जास्त सूर्यप्रकाश मिळेना, म्हणून तुम्हाला हळूहळू बघायला मिळतं की हे प्लांटलेट जे आहे, ते सूर्यप्रकाशाच्या दिशेनं टुवर्ड्स द सन, इट बेंड्स द ब्रांचेस
द ब्रांचेस ऑफ दॅट प्लांटलेट बेंड्स टुवर्ड्स द सन. मतलब काय याचा? सो देर इज अ स्टिम्युलस फ्रॉम द आउटसाइड. सन इज ऍक्टिंग एज अ स्टिम्युलस. सो सनलाइट इट इज ऍक्टिंग एज अ स्टिम्युलस. बरोबर आहे. मी तुम्हाला असं टोचवलं तर तुम्ही हात माघारी घेणार का नाही? सो हा जो आहे सो इट इज ऍक्टिंग एज अ स्टिम्युलस. आणि या स्टिम्युलसच्या रिॲक्शन मध्ये माझा हात मी पाठीमाघारी घेणार, कारण मला हे टोचत आहे. तर देर इज अ स्टिम्युलस अँड देर इज अ रिॲक्शन. सो ऑलवेज देर इज अ, इफ देर इज ऍक्शन देर विल बी रिॲक्शन. म्हणजे काय आहे की स्टिम्युलस, रिस्पॉन्स टू स्टिम्युलस, ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला फक्त कोणामध्ये बघायला मिळते? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच बघायला मिळते. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्येच बघायला मिळणार आहे. सो दिस इज अगेन one more characteristic that is response to stimuli. Again, there is a cellular organization. Cellular organization, what does it mean by cellular organization? Cellular organization means all the living organisms, they are made up of living cells. They are made up of cells. मला सांगा, so this is a organism, there is a टकला organism. He has 4 hairs, but he is made up of some organs, and organs they are made up of. So बाण हा उलटा झाला, बाण हा असा पाहिजे, एरो हा आपल्याला असा पाहिजे. एरो कसा पाहिजे? उलटा पाहिजे. बघा, एरो आपल्याला असा पाहिजे. सो दिस इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज मेड अप ऑफ ऑर्गन्स. सो व्हॉट टाइप ऑफ ऑर्गन्स वी कॅन सी हियर? सो देर आर सम eyes. He has some eyes. He has nose, he has mouth, he has ears. He has ears also. He has hands, lungs, heart. Okay, he has legs. So lot of organs are there. So this organism, it is made up of organs, but organs they are made up of tissue. They are made up of tissue. They are made up of cells. So cells comes together to form the tissue comes together to form the organ comes together to form the organism. This is called as cellular organization. मतलब हे घर जे आहे, पूर्णपणे हे जे घर आहे, या घराला बनवण्यासाठी सगळ्यात लहान घटक कोणता वापरलेला आहे? विच इज द स्मॉलेस्ट पार्टिकल और विच इज द स्मॉलेस्ट पार्ट विच इज यू टू बिल्ड दिस होम. सो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट जो आहे तो एक वीट आहे. त्या विटांवरती विटा रचून आपण काय करतो? पहिल्यांदा भिंती बांधतो. भिंतीवरती स्लॅब घातली की आपली रूम बनते, आणि अनेक साऱ्या रूम्स एकत्र येऊन काय बनतं? घर बनतं. म्हणजे काय? देर इज अ सेल्युलर ऑर्गनायझेशन. डीप मध्ये आपण 5व्या चॅप्टर मध्ये बघायला मिळणारच आहे. भरपूर सारे डेमो लेक्चर्स पण तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत. बरोबर आहे का नाही? सो लॅक्टोबॅसिला इस्रेचिया कोलाय, बरोबर आहे का? येते अगदी बरोबर आहे. सो डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहे. सेल्युलर ऑर्गनायझेशन आपल्याला बघायला मिळतं. ऍडॅप्टेशन मी आताच बोललो. जसं जसं आपल्याला समजा तुम्हाला उचलून अंटार्क्टिका खंडावरती नेऊन टाकलं, पहिले 2 दिवस तुम्हाला त्रास होईल. हळूहळू तुम्ही काय करणार? तिथं ऍडॅप्ट करणार. तुम्हाला काय होणार? तिथल्या ज्या गोष्टी आहेत, एन्व्हायरमेंट जे आहे, त्याला तुम्ही काय करणार? जुळवून घ्यायला लागणार. आणि जुळवून घेणं म्हणजेच काय हो? ऍडॅप्टेशन. सो ऍडॅप्टेशन इट इज नथिंग बट it is the capability of living organism to cope up or to adjust with the environment. एखाद्या एन्व्हायरमेंट बरोबर ऍडजस्ट करू लागतो ऑर्गॅनिझम. बरोबर आहे का नाही? मला सांगा, तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या डेझर्ट मध्ये राहताय, तुम्ही एकदम वाळवंटात राहताय, तुम्हाला उचललं, तुम्हाला अंटार्क्टिका खंडावरती नेऊन फेकलं, तर मला सांगा 2-4 दिवस तुम्हाला पहिल्यांदा त्रास होईल, आठवडाभर त्रास होईल, पण त्याच्यानंतर तुम्हाला त्रास व्हायला कमी होणार, कारण तुमची बॉडी ऍडॅप्ट करायला लागते. इट ऍडजस्ट विथ द एन्व्हायरमेंट. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक विच इज विथ ओनली लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मला सांगा, हा पेन मी उचलून इथं काय ठेवला? काय डेझर्ट मध्ये ठेवला? काय पाण्यात टाकला? काय किंवा मी समुद्रात नेऊन फेकून त्याला परत त्याला मी अंटार्क्टिका खंडावर नेऊन फेकला, तरी काय फरक पडणार आहे? या पेनला काही फरक पडणार नाही, किंवा ह्याच्याकडे काय नाही, हॅबिलिटीज नाही आहे टू सेन्स द एन्व्हायरमेंट. नाही, अडॅप्टेशन नाही, सेल्युलर ऑर्गनायझेशन नाही, काहीच नाही. अजून एक आहे इव्होल्युशन. मला सांगा, इव्होल्युशन म्हणजे काय? इव्होल्युशन म्हणजे काय? एखादा ऑर्गॅन आपण पण बघा इव्हॉल्व्ह झालो. सो आपण जसं आता आहे तसं पूर्वी 50
60 लाख 10 लाख वर्षापूर्वी आपण असे होतो का? सो आपण पहिल्यांदा वाकून चालत होतो. वी हॅड टेल, आपल्याला टेल होती. पण जसं जसं इव्हॉल्व्ह झालो तसं आपल्या पाठीचा काना ताट झाला आणि आपल्याकडे टेल वगैरे नाही. भरपूर सारे ऑर्गन्स पण आपल्याला लागत नव्हते. सो तुम्ही 10वी मध्ये शिकला असणार बघा, भरपूर सारे इव्होल्युशन हे तुम्ही 10वी मध्ये शिकलेला आहात. इव्होल्युशन मीन्स इट इज अ टाइम टेकिंग प्रोसेस, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये काही बदल करून घेतो आणि परमनंट बदल करून घेतो, त्याला आपण इव्होल्युशन म्हणतो. बरोबर आहे. आणि लाईफ सायकल बघा, प्रत्येक ऑर्गॅनिझम बर्थ, नंतर यंग वन, नंतर थोडासा मोठा, त्याच्यानंतर मग डेथ, हे सगळ्या गोष्टी आहेत ते लाईफ सायकल. हे सगळं तुम्हाला कुठं बघायला मिळतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघायला मिळतो. सो सिन्स देर इज अ इनॉर्मस व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, सायंटिस्ट क्लासिफाय देम सिस्टमॅटिकली टू स्टडी द सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस अँड रिलेशनशिप. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एवढे सगळे ऑर्गॅनिझम बघायला मिळतात तुम्हाला. बरोबर आहे का नाही? सो फक्त फंजाई जरी बघितले, फक्त बॅक्टेरिया जरी बघितले, आपण फक्त एक अॅनिमल मधला एक छोटासा ग्रुप आहे, किंवा अॅनिमल मध्ये आपण छोटी एक स्पीसीज आहे म्हणा, होमोसेपियन. अॅनिमल मध्ये किती व्हरायटी मध्ये बघायला मिळते तुम्हाला, प्लांट मध्ये किती व्हरायटी बघायला मिळते तुम्हाला, फंजाई मध्ये किती व्हरायटी बघायला मिळते, भरपूर सारी तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. मग मला सांगा, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर आपण क्लासिफाय नाही केला, सो वी नीड क्लासिफिकेशन. आपण हे चॅप्टर नंबर 2 मध्ये इझिली चांगलं बघणारच आहे. या चॅप्टर मध्ये पण आपल्याला काही गोष्टी बघायला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन थोडंसं बघायचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट आहे, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ठीक आहे, समजून जावा. तुम्ही बाजारला गेलात, बाजारला गेल्यानंतर तुम्ही वेन यू व्हिजिट द मार्केट, बाजारला गेल्यानंतर तुम्ही माळवं घेऊन येता. म्हणजे काय घेऊन येता? भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स घेऊन येता, भरपूर साऱ्या ग्रोसरीज घेऊन येता. मला सांगा, तुम्ही काय करता त्यांना आल्यानंतर? व्हेजिटेबल्स वेगळीकडे ठेवता, व्हेजिटेबल्स मध्ये जे फ्रूट व्हेजिटेबल आहेत ते वेगळीकडे ठेवता, लिपी व्हेजिटेबल आहेत ते वेगळीकडे ठेवता. बरोबर आहे. ग्रोसरीज घेऊन आलाय तुम्ही, चहाचं सामान वेगळीकडे ठेवता, आमटीचं सामान, मसाले वेगळीकडे ठेवताय, चुरमुरे वेगळीकडे ठेवताय, फरसाण वेगळीकडे ठेवताय. ठेवताय का नाही सांगा? म्हणजे काय करताय तुम्ही? क्लासिफाईज करताय ना, गोष्टी क्लासिफाईज करताय. सो व्हॉट डज इट मीन? सो वी नीड अ बेटर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन सिस्टम फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक आहे का? लिव्हिंग ऑर्गॅनिझम किती आहेत? सो मिलियन्स अँड भरपूर, कितीतरी मिलियन, बघा मला लक्षात येईन आता, 80 मिलियन का काहीतरी ऑर्गॅनिझम. सो टोटल नंबर ऑफ जर आपण बघायला गेलो, थांबा मी सांगतो तुम्हाला. आपण के पास गूगल है, उससे पूछ लेते. मला फक्त एक्झॅक्ट नंबर लक्षात नाही, सॉरी फॉर दॅट. सो टोटल नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ. ओके. सो हा आला आता लक्षात, मी 18 म्हणत होतो. 8.7 मिलियन, 8.7 मिलियन एवढा नंबर आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. मला सांगा, एवढी ह्यूज डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते. सो इट इज नीड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन आपण कोणत्या बेसिस वरती करतो? समजा लिफी व्हेजिटेबल्स होते, फ्रुट्स व्हेजिटेबल होते. सो या दोघांमध्ये फरक होता, लिफी होते म्हणून सगळे लिफी एकत्र टाकली. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर फ्रूट व्हेजिटेबल्स, वांगी, त्याच्यानंतर टोमॅटो, त्याच्यानंतर आपले बटाटा, सगळे एकत्र ठेवलं. पण लिफी व्हेजिटेबल्स होते ते वेगळे ठेवले. म्हणजे काही सिमिलॅरिटी बघायला मिळाली आपल्याला, काही ऑर्गॅनिझम मध्ये सिमिलॅरिटी बघायला मिळेल, काही ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला डिफरन्स बघायला मिळतो. सो ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज, ऑन द बेसिस ऑफ डिफरन्सेस अँड ऑन द बेसिस ऑफ रिलेशनशिप, सो वी कॅन व्हॉट वी कॅन डू, वी कॅन क्लासिफाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके. अशा प्रकारे आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण क्लासिफाय करू शकत असतो. सो लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, आता येलो बघूया चला. आफ्टर स्टडिंग दिस चॅप्टर, डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्ही इझिली सांगू शकणार. सो दिस इज मस्ट, हे तुम्ही सांगू शकणार. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तुम्ही इझिली काय सांगू शकणार? लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक कुठल्या आहेत हे सांगू शकणार तुम्ही. हा चॅप्टर पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एवढं काय सांगू शकणार आहे? किती हुशार होणार तुम्ही बघा, भरपूर हुशार होणार. सो बघा, अंडरस्टँड मेटाबॉलिझम, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. सो तुम्ही मेटाबॉलिझम सांगू शकणार, ग्रोथ म्हणजे काय, रिप्रोडक्शन म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक सांगू शकणार. एक्सप्लेन बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन, म्हणजे तुम्ही हे पण सांगू शकणार
सो बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, आपण ते कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. कॉन्झर्वेशन म्हणजे काय हे पण तुम्ही सांगू शकणार, बरोबर आहे. सो डिस्क्राईब हर्बॅरियम काय असेल, बॉटॅनिकल गार्डन काय असेल, म्युझियम काय असेल, झुलॉजिकल पार्क काय असेल, हे सगळं तुम्ही सांगू शकणार आहे. सांगू शकणार कधी, चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर, इच अँड एव्हरी लेक्चर तुम्ही कंप्लीट केल्यानंतर, बरोबर आहे. इच अँड एव्हरी लेक्चर तुम्ही कंप्लीट केल्यानंतर, त्याशिवाय तुम्ही सांगू शकणार नाही. सो अंडरस्टँड टॅक्झॉनॉमिक कीज अँड अप्रिशिएट द इम्पॉर्टन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, हे सगळं तुम्ही करू शकणार वेन यू कंप्लीट दिस पर्टिक्युलर चॅप्टर. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनात एवढा जरी इम्पॉर्टंट नसेल वाटत, तरी पण आपल्या अंडरस्टँडिंग साठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे इच अँड एव्हरी टॉपिक तुम्ही जो शिकत आहात 11वी मध्ये, इट विल बी द बेस फॉर द 12th साठी हा बेस असणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला 11th हा असणार आहे 12th साठी बेस, बरोबर का नाही. तर तुम्ही जेव्हा नीट फेस करताय, तर तुम्ही बायोलॉजी मधली पुस्तकातली प्रत्येक कॉन्सेप्ट डिटेलमध्ये शिकणं गरजेचं आहे. काय शिकणं गरजेचं आहे, डिटेलमध्ये शिकणं गरजेचं आहे, अलग लक्षात. सो आणि मी तेच काम करणार आहे इथं, मी तेच काम करणार आहे तुम्हाला इथं, बरोबर आहे. सो तुम्हाला 360चा पुडा, नीट मध्ये 360चा पुडा मिळाला पाहिजे. 360 पैकी नाही म्हणलं तरी तुम्हाला 350च्या प्लसच मिळायला पाहिजेत, असं टार्गेट आतापासून ठेवायला पाहिजे. मी तर म्हणतो टार्गेट तुमचं हे 360च पाहिजे, त्याच्या खाली मी येणारच नाही, असं टार्गेट तुमचं पाहिजे, अलग लक्षात. सो आणि एमएचटी सीईटी तुम्ही हे जर केलं का नाही, नीटचा अभ्यास करायला लागला तुम्ही, नीट जर फोकस करून चालायला लागला, एमएचटी सीईटी तुमच्यासाठी चिल्लर होऊन जाईल, माहिती आहे, चिल्लर एवढ्या तुम्ही इझिली करू शकता, अलग लक्षात. सो फोकस ऑन स्टडी, फोकस ऑन कॉन्सेप्ट. आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही 2028 मध्ये नीट देणार आहे, तुम्ही 2028 मध्ये एमएचटी सीईटी देणार आहे, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तुमच्याकडनं करून घेतलं जाईल, काय काळजी करू नका. फक्त माझं सांगणं आहे, गायत्री तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना, तुमचे काही जवळचे फ्रेंड्स असतील, सगळ्यांना रेकमेंड करा, सगळ्यांनी मिळून अभ्यास करायचा, सगळ्यांनी मिळून अभ्यास करा. तुम्हाला मी फक्त शिकवणार नाही इथं, मी तुम्हाला तुमच्या मनात, तुमच्या गळ्यात उतरवून देणार आहे बायोलॉजी, बरोबर आहे का नाही. सो तुम्हाला कसं वाटतं, की तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही इझी आहे का शिकणं, मी शिकवतोय ते समजतंय का, सांगा तुम्हाला, मला तुम्ही चॅट मध्ये सांगू शकताय. मला चॅट मध्ये तुम्ही सांगू शकताय. सब्जेक्ट लेक्चर्स प्लेइंग म्हणजे काय म्हणताय, येस समजतंय, पण सब्जेक्ट लेक्चर प्लेइंग म्हणजे, अरे सेशन कोणी एंड केला, सेशन चालू आहे की माझा, जॉईन, अच्छा मला वाटलं सेशन एंड कसा झाला. आवाज येतोय ना. सब्जेक्ट लेक्चर्स प्लेइंग याचा अर्थ मला समजला नाही, असू द्या. सो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, आता बघूया आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज वन दॅट परफॉर्म्स ऑल द लाईफ प्रोसेसेस अँड मेंटेन्स इट सेल्फ थ्रू द व्हॅरियस बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज. आता मला सांगा, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोण असतो, ह्याचं थोडक्यात तुम्हाला एक छान अशी एक व्याख्या दिलेली आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोण असतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो असतो जो बायोलॉजिकल प्रोसेसेस कंप्लीट करतो, बायोलॉजिकल प्रोसेसेस तो कंटिन्यू करत असतो, तो करत चालू असतात त्याच्या, बरोबर आहे ना. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट परफॉर्म्स ऑल लाईफ प्रोसेसेस, लाईफ प्रोसेसेस काय आहेत, तर त्या सगळ्या तो परफॉर्म करत असतो, त्याला काय म्हणणार आपण, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड मेंटेन्स इज सेट थ्रू द व्हॅरियस बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज, आणि तो स्वतः मेंटेन करत असतो. मला सांगा, एक गाडी विकत घेतलात तुम्ही, तुमच्याकडे खूप महागडी गाडी आहे एक, तर तुम्ही त्याला मेंटेन करता बघा, म्हणजे काय, तुम्ही मेंटेन करता म्हणजे काय, तर वेळोवेळी तिला चेकअप करता, ऑइल बदली करता, तिला ग्रीसिंग करता, ऑइलिंग करता, सगळं करता, तिची काळजी घेता, दररोज पुसता धुता, म्हणजे काय, तुम्ही मेंटेन करताय. मग काय करताय तुम्ही, मेंटेन करताय त्याला, बरोबर आहे का नाही. पण तीच जर गाडी तशीच, तिला हे सगळं मेंटेनन्स न ठेवता जर आहे तशी ठेवली, तिला ऑइल करायचं नाही, पुसायचं नाही, धुवायचं नाही, तर ती गाडी खराब होणार का नाही. मग मला सांगा, तुम्ही तिला मेंटेन करताय का, नाही करत. म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोण असतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज दॅट ऑर्गॅनिझम हु परफॉर्म्स ऑल लाईफ प्रोसेसेस, तो एक लाईफ प्रोसेसेस करतोय, एक नाही भरपूर साऱ्या लाईफ प्रोसेसेस तो एकाच वेळेस करत असतो.
मला सांगा, मी तुम्हाला शिकवत असताना आता मी जे जेवण जेवलोय, तुम्ही लेक्चर बघायला लागलाय, तुम्ही जे जेवण जेवलाय ते पचवणं चालूच आहे. त्याचबरोबर तुम्ही ब्रिदिंग पण करत आहात. तुम्ही ब्रिदिंग करत आहात ना. सब्जेक्ट लेक्चर्स प्लॅनिंग. हो हो, सांगतो 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 सांगतो, काय काळजी करू नका, सांगतो सगळं सांगतो, काही काळजी करू नका. ओके. सो लाईफ प्रोसेसेस जे असतात, लाईफ प्रोसेसेस जे असतात, तो कंटिन्यू करत असतो आणि तो स्वतःला मेंटेन करत असतो बाय बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज चालू असतात त्याच्या. ओके. म्हणजे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इथपर्यंत समजून घ्या. Although living organisms differ greatly in size, shape, and habitat, they possess certain common characteristics. लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी, आता बॅक्टेरियाला बघायला घ्या, आपल्याला बघायला घ्या, आपली साईज किती, बॅक्टेरिया किती छोटा, हत्ती किती मोठा, झाडं किती लहान. सो हे सगळं जे बघायला मिळतं आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये वेगळी वेगळी व्हरायटी बघायला मिळते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम साईज मध्ये फरक असते, त्यांच्या शेप मध्ये फरक असतो, त्यांच्या हॅबिटॅट मध्ये फरक असतो, पण सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे काही ना काही कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला 101% बघायला मिळतील. त्यातल्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा. सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो मेटाबॉलिझम हे बघायला मिळणार. आता मागच्या स्लाइड मध्ये बघितलंच आपण. मेटाबॉलिझम तुम्हाला बघायला मिळेल. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बघायला मिळेल. डेव्हलपमेंट म्हणजे विकास, ग्रोथ म्हणजे वाढ. वाढ आणि विकास दोन्ही गरजेचं आहे. नुसतं वाढ होऊन उपयोग नाही, उंची आणि जाडी वाढून उपयोग नाही, विकास पण व्हायला पाहिजे, बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे. सो रिप्रोडक्शन आहे, लाईफ सायकल आहे, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई आहे. हे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितल्या आणि सगळ्याच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला कोणाकडे बघायला मिळतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडे बघायला मिळतात. त्यातली पहिली आपण बघत आहोत, दॅट इज मेटाबॉलिझम. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मेटाबॉलिझम. सो बघा, मेटाबॉलिझम इट इज द सम टोटल ऑफ द बायोलॉजिकल केमिकल रिएक्शन ऑकरिंग इनसाइड द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या, तुम्हाला घ्या, मला घ्या, स्वतःला ऍज अ ऑर्गॅनिझम म्हणून घ्या. तुमच्या बॉडीमध्ये किती सध्या प्रोसेसेस चालू आहेत मला सांगा. हाऊ मेनी बायोलॉजिकल प्रोसेसेस आर अकरिंग इन युअर बॉडी करंटली. करंटली तुमच्या बॉडीमध्ये किती प्रोसेसेस सध्या घडत आहेत हे सांगा बरं. भरपूर साऱ्या प्रोसेसेस होत आहेत. भरपूर साऱ्या प्रोसेसेस तुमच्या बॉडीमध्ये सध्या होत आहेत. बरोबर आहे का नाही? तर त्या सगळ्यांची सम टोटल करा, ऍडिशन करा, यू विल गेट मेटाबॉलिझम. बरोबर आहे का ना? सो मेटाबॉलिझम इज द सम टोटल ऑफ ऑल द बायोकेमिकल रिएक्शन्स अकरिंग इनसाइड द बॉडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरात एकाच समयी, एकाच काळात, एकाच वेळेस जेवढ्या काही बायोकेमिकल रिएक्शन्स चालू असतात त्या सगळ्यांची टोटल जर केली तर आपल्याला काय मिळतं, मेटाबॉलिझम. So every living cell continuously performs thousands of chemical reactions to maintain the life. मला सांगा, एक सेल घ्या, ही सेल आपण उचलून घेतली, या सेल मध्ये आपल्याला भरपूर साऱ्या केमिकल एन नंबर ऑफ सीआर बघायला मिळतात. सो व्हॉट इज सीआर? सीआर म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह नाही, सीआर मीन्स केमिकल रिएक्शन्स. एन नंबर ऑफ केमिकल रिएक्शन चालू असतात. बरोबर आहे का नाही? टू मेंटेन द लाईफ, टू मेंटेन द लाईफ. ओके. सो म्हणून मी म्हणतोय तुम्हाला, एव्हरी लिव्हिंग सेल इट इज कंटिन्युअसली परफॉर्मिंग थाउजंड्स ऑफ केमिकल रिएक्शन्स टू मेंटेन द लाईफ. मला सांगा, हे जर बायोकेमिकल रिएक्शन्स बंद पडल्या, या बायोकेमिकल रिएक्शन्स जर बंद पडल्या तर कुठल्याच प्रकारची ही सेल जिवंत राहू शकेल का? नाही राहणार. सो दिस रिएक्शन्स रिक्वायर एन्झाइम्स, आणि या सगळ्या रिएक्शन्सला एन्झाइम लागत असतात. पुढे आपण जाऊन शिकणारच आहे. सो टाइप्स ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इट कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. सो मगाशी सांगितलं तुम्हाला, एनाबॉलिझम आणि पुढच्या स्लाइड वरती आपण कॅटाबॉलिझम बघणार आहे. एनाबॉलिझम म्हणजे काय बघा. Anabolism, it is the process of synthesizing complex molecules from the simpler substances. बरोबर आहे. सो तुम्हाला माहित आहे, सो दिस इज द प्रोडक्ट. केमिस्ट्री मध्ये आपण शिकत असतो बघा, प्रोडक्ट. सो हे रिएक्टंट असतात. रिएक्टंट आपला सिंपल असणार आहे आणि आपला जो प्रोडक्ट असणार आहे तो कॉम्प्लेक्स असणार आहे. सो सिम्पलर रिएक्टंट पासून कॉम्प्लेक्स प्रोडक्ट बनत आहे. बघा इथं लिहिलेलं आहे, एनाबॉलिझम इट इज द प्रोसेस. या प्रोसेस मध्ये काय होतं, न्यू कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आर फॉर्मड. नवीन कॉम्प्लेक्स मॉलिक्युल तयार होत आहेत फ्रॉम द सिंपल मॉलिक्युल्स or simple substances. It is called as anabolism. Anabolism, it is a simple process.
It is a process in which complex molecules are formed. कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल उदाहरणार्थ तुम्हाला नाव सांगा बरं. उदाहरणार्थ जर आपण बघितलं अमिनो ऍसिड्स, डीएनए, आरएनए, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, या सगळे जे आहेत हे सगळेच्या सगळे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत. हे सगळे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत आणि हे सिम्पलर सबस्टन्स पासूनच तयार होत असतात. सो दिस इज कॉल्ड एज अनाबोलिझम. सो बघा, अनाबोलिझम रिक्वायर्स एनर्जी. एनर्जी लागते. अनाबोलिझम असं मोकळं फुकटमध्ये होत नाही. फुकटमध्ये होत नाही. अनाबोलिझम जे असतं त्याला एनर्जी लागते. रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ अँड रिपेअर. ग्रोथ आणि रिपेअर साठी रिस्पॉन्सिबल आहे. बरोबर आहे का नाही? ग्रोथ आणि रिपेअर पण असणं खूप गरजेचं आहे. मला सांगा, तुम्ही खेळता खेळता पडल्यानंतर तुम्हाला गुडघ्याला खरचटलं तर ती जी जखम आहे ती भरून निघते का तशीच राहते आयुष्यभर? ती जी असते ती रिपेअर होते. ग्रोथ आणि रिपेअर. ओके, तुम्ही वाढता पण आणि तुमच्या जखमा पण भरून निघतात. सो बिल्ड्स न्यू टिश्यू. नवीन नवीन टिश्यू बनवण्यासाठी अनाबॉलिझम गरजेचं असतं. अनाबॉलिझम गरजेचं असतं. उदाहरणार्थ बघा, प्रोटीन सिंथेसिस, फोटोसिंथेसिस, डीएनए सिंथेसिस, ग्लायकोजन फॉर्मेशन. मला सांगा, एवढे सगळ्या ज्या प्रोसेसेस तुम्हाला बघायला मिळतात ह्या सगळ्या काय आहेत? त्या दीज ऑल आर अनाबॉलिझम. सो अनाबॉलिक रिएक्शन्स. तर बघा पुढं तुम्हाला इथं कॅटाबॉलिझम समजून सांगतो. कॅटाबॉलिझम म्हणजे काय बघा, फक्त ब्रेकडाऊन करणं. कॅटाबॉलिझम इट इज द ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्युल इनटू सिम्पलर. फक्त अनाबॉलिझम मध्ये जी रिएक्शन होती ती उलटी करून टाका. सिंपल आहे, उलटी करून टाका. सो कॅटाबॉलिझम इट इज द ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्युल टू द सिम्पलर सबस्टन्सेस. सिंपल आहे. सो तिकडे एनर्जी लागत होती, इथं एनर्जी रिलीज केली जाते. बरोबर आहे? इट प्रोव्हाइड्स एटीपी फॉर द लाईफ ऍक्टिव्हिटीज. आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर आता सगळं सिंपल आहे बघा. कॅटाबॉलिझम आहे म्हणजे काय होणार आहे? इट इज अ ब्रेकडाऊन. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर एटीपी रिलीज केली जाते. सो 10वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात. व्हॉट इज एटीपी? एटीपी इज ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ही आपली एनर्जीची करन्सी आहे. ही आपली एनर्जीची करन्सी आहे. आणि ही जी एनर्जीची करन्सी असते ही वेगवेगळ्या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी. मला सांगा, तुम्हाला दुकानात जायचंय. दुकानात गेल्यानंतर तुम्हाला पैसे लागणार आहेत का नाही? का फुकट तुम्हाला कोण देणार आहे? तुम्ही कसं त्याला 10 रुपयाची नोट देता, त्याच्यावर तुम्हाला चॉकलेट देतो. तसंच तुम्हाला बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी एटीपी लागत असतात. आणि हे एटीपी कशापासून प्रोव्हाइड होतात? कशातून तयार होतात? तर कॅटाबॉलिझम मधून. ओके, डन. So cellular respiration, digestion, breakdown of fats, breakdown of proteins, all these processes are catabolic processes. Okay. So importance काय आहे बघा, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इट इज नथिंग बट इट इज द ऍडिशन ऑफ अनाबॉलिझम अँड कॅटाबॉलिझम. दोघांना एकत्रित आपण मेटाबॉलिझम म्हणणार आहे. मेटाबॉलिझमचा इम्पॉर्टन्स काय आहे? महत्व काय आहे? आताच बोललो आपल्याला एनर्जी कुठून मिळणार? कॅटाबॉलिझम मधून मिळणार. म्हणजे इट प्रोड्युसेस एनर्जी. एनर्जी तयार केली जाते. आपण खातो, फूड जे खात असतो, आपण जे फूड खातो ते एनर्जी मध्ये कन्वर्ट होत असतं. एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं. बरोबर आहे? ग्रोथ ऑफ द बॉडी, रिपेअर ऑफ टिश्यू, मुवमेंट, रिप्रोडक्शन, मेंटेनन्स ऑफ लाईफ अँड सर्व्हायव्हल ऑफ ऑर्गॅनिझम. या सगळ्या प्रोसेसेस साठी आपल्याला मेटाबॉलिझम हे गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? मेटाबॉलिझम मला सांगा किती गरजेचं आहे? मेटाबॉलिझम हे किती गरजेचं आहे? इथपर्यंत काय डाऊट आहे का? प्लीज कॉमेंट मध्ये सांगा मला, इथपर्यंत काय डाऊट आहे का तुम्हाला? इज देअर एनी डाऊट? इथपर्यंत काय डाऊट असेल तर सांगा मला. नो. समजतंय काहीतरी? काय अडचण आहे का सांगा? बायोलॉजी मध्ये काय अडचण आहे का सध्या? व्हॉइस क्लिअर आहे का? व्हिडिओ क्लिअर आहे का? मला सांगा. तुम्हाला नीट दिसत नाही, अस्पष्ट दिसतंय, असं काय असेल तरी पण सांगू शकताय. असं पण तुम्ही सांगू शकता, काय हरकत नाही. सगळं सगळं क्लिअर आहे? व्हॉइस, व्हिडिओ ओके, डन आहे ना?
ओके. हा, तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला टाइम कळत नाही तर हा टाइम कळते. ओके ओके, टाइम कळते. याच्यामध्ये आपण पुढे जाऊया जरा. चला, याच्यातले काही जर का इम्पॉर्टंट बघा, सगळ्यात महत्व आत्ताच होतो तुम्हाला आत्ताच बोललो होतो. मेटाबॉलिझम म्हणजे अनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. वाय इज मेटाबॉलिझम कन्सिडर्ड द डिफाइनिंग फीचर ऑफ लाईफ? वाय इज, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय मी आता बोललेली एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. डिफाइनिंग फीचर ऑफ लाईफ म्हणजे एखाद्या लाईफला डिफाईन करायचंय. मला सांगा, तुम्ही स्वतःला डिफाईन करू शकताय का? तुम्ही स्वतःची डेफिनेशन माहित आहे का तुम्हाला? तुम्ही स्वतःला डिफाईन करणं म्हणजे काय? व्हॉट इज डिफाइनिंग फीचर? डिफाइनिंग फीचर ऑफ लाईफ म्हणजे डिफाइनिंग फीचर, एखादी लाईफ कशी असते हे सांगायचं असेल आपल्याला तर कुठल्या शब्दात सांगू शकतो? त्याला म्हणायचं डेफिनेशन ऑफ लाईफ. बरोबर आहे. लाईफ म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज सम कॅरेक्टरिस्टिक्स. बरोबर आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? मेटाबॉलिझम ही सगळ्यात महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. अँड इट इज द डिफाइनिंग फीचर ऑफ लाईफ. का आहे बघा. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम परफॉर्म्स मेटाबॉलिक रिॲक्शन्स कंटिन्युअसली. आई झोपलाय, उठलाय, पळायला लागलाय, धावायला लागलाय, काय करायला लागलाय मॅटर करत नाही. त्याच्या बॉडीमध्ये 101% मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज कायम 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 चालू असणार, म्हणजे असणारच. त्या बंद कधीही पडत नाहीत, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. इव्हन डॉर्मंट सीड्स परफॉर्म द मेटाबॉलिझम ऍट अ व्हेरी स्लो रेट. मला सांगा, एखादं सीड आहे, सीड म्हणजे बी आहे. आता हे जे बी आहे याला आपण काय केलं? जमिनीत ठेवलं लावून. तर थोड्या दिवस तर ते उगवतच नाही. मला सांगा, तुम्ही ज्वारी हार्वेस्ट करून ठेवता, गहू काढून ठेवता, तांदूळ काढून ठेवता, हे उगवत का नाही? तर ते सध्या डॉर्मंट स्थितीत असतं. कुठल्या स्थितीत असतं? डॉर्मंट. आणि हे डॉर्मंट असलं तरी काही प्रमाणात ते मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी हे करत राहत असतं. बोर्ड वरली वर्ड दिसत नाही? दिसत नाही? सिरियसली बोर्डवरचे हे वर्ड दिसत नाहीत तुम्हाला? म्हणजे आता आपण हे जे लिहिलं आहे हे दिसत नाही का तुम्हाला? हे कॅटाबॉलिझम, अनाबॉलिझम, रिमेंबर, हे दिसत नाही आहे का? नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स नेव्हर परफॉर्म मेटाबॉलिझम. म्हणजे आपल्याला क्लिअर कट डिफरन्स सांगू शकतो आपण. जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम असायलाच पाहिजे, आणि एखादा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं मेटाबॉलिझम आपल्याला बघायला मिळणार नाही. अँड दिस इज द डिफाइनिंग फीचर. डिफाइनिंग फीचर, दिस इज द डिफाइनिंग फीचर बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. अँड दिस इज द डिफाइनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. की 100% जिथं जिथं 101%, इफ इट इज लिव्हिंग इट शुड हॅव मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, इट शुड हॅव मेटाबॉलिझम. त्याच्या शरीरात 101% मेटाबॉलिझम असायलाच पाहिजे. आणि जिथं जिथं आपल्याला मेटाबॉलिझम बघायला मिळणार नाही 101%, ते काय आहे? इट इज अ नॉन लिव्हिंग. इट इज अ नॉन लिव्हिंग. म्हणजे आपण हे इझिली सांगू शकतोय. वर्ड इज व्हेरी स्मॉल. ओके, वर्ड विल बी बिगर नाव. लोड काही घ्यायची गरज नाही. इज इट ओके? ओके. सो this is the second characteristic. So first characteristic जो आपण बघितली, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली, दॅट इज मेटाबॉलिझम. नाव वी विल सी द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो व्हॉट इज ग्रोथ? ग्रोथ, सो ग्रोथ काय आहे? ग्रोथ इज अ परमनंट इन्क्रीज इन साइज, मास, व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ सेल्स. सो ग्रोथ काय आहे? ग्रोथ होणं म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. बरोबर आहे. ग्रोथ म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आपल्याला पहिल्यांदा. ग्रोथ आहे तरी काय? सो ग्रोथ इट इज द परमनंट इन्क्रीज इन साईज. मला सांगा, मी आता एवढा मोठा झालो, तुम्ही एवढे मोठे झालेत,
तर तुम्हाला वाटलं की नाही मला आता परत छोटं व्हायचं, तर तुम्ही होऊ शकता का हो? तर ग्रोथ इज अ परमनंट चेंज, इट इज नॉट अ परमनंट चेंज आहे, परमनंट चेंज आहे, टेम्पररी चेंज नाही आहे तो. ग्रोथ इज अ परमनंट चेंज. कशा कशामध्ये चेंज होतोय? साईज मध्ये, त्याच्या मास मध्ये. वेट आणि मास मध्ये फरक आहे, फिजिक्स मध्ये तुम्ही शिकणार आहे, कळलं का तुम्हाला? किंवा केमिस्ट्री मध्ये पण तुम्ही शिकणार आहे. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. सो ग्रोथ काय आहे? ग्रोथ इट इज अ परमनंट इन्क्रीज इन साईज ऑफ द ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम एवढा होता, ऑर्गॅनिझम वाढून एवढा झाला. हे काय झालं? अरे झाड काय काढले मी? ऑर्गॅनिझम वाढून एवढा झाला आपला, बरोबर आहे. सो देर इज अ इन्क्रीज इन साईज. साईज इन्क्रीज झाले. काय इन्क्रीज झाले? साईज. देर इज अ इन्क्रीज इन साईज. देर इज इन्क्रीज इन मास. देर इज इन्क्रीज इन साईज, मास, व्हॉल्यूम. देर इज इन्क्रीज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. And there is also an increase in number of cells. So organism एवढा होता, organism एवढा झाला मोठा. There is increase in size, mass, volume and number of cells. So this is the permanent change. It is not a temporary change. It is a permanent change in the size, mass, number of cells and volume of organism. It is called as growth. Growth कशामुळे होते? सेलच्या डिव्हिजन मुळे. मला सांगा, सेल डिव्हिजन तुम्ही शिकलाय. व्हॉट इज सेल डिव्हिजन? सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजन इज ऑफ टू टाइप, मायटोसिस, मिटोसिस and meiosis. Meiosis and mitosis. There is a two type of cell division. There is a two type of cell division, that is mitosis and meiosis. So cell division होणं, सेल एनलार्जमेंट होणं. सेल एवढी होती, हळूच सेल एवढी झाली. दिस इज अ सेल एनलार्जमेंट. सेल बड़ी हो रही है, सेल एनलार्जमेंट. सेल डिफरन्शिएशन. सो सेल डिफरन्शिएशन म्हणजे सेलला काम मिळणं. सेल आधी जस्ट तयार झाली तर तिला काम नसतं काही, मोठी झाल्यानंतर मग तिला काम होतं. आपल्यामध्ये पण तसंच बघायला मिळतं बघा. जे लहान मुलं असतात त्यांना काय काम नसतं, नुसतं ओरडत फिरायचं इकडं तिकडं, शाळेत नाही यायचं, दप्तर टाकायचं, ओरडत फिरायचं इकडं तिकडं. आपलं तसं चालतं का? नाही, आपल्याला काम करावं लागतं, तेव्हा आपल्याला खायला मिळतं. तसं सेम गोष्ट आहे इथं. काय सेल डिफरन्शिएशन म्हणजे काय? एखाद्या सेलला काम मिळणं, पण ती मोठी झाल्यानंतर, ग्रोथ झाल्यानंतर. सेल डिफरन्शिएट होणं म्हणजे तिला काम मिळणं. कुठे ना कुठेतरी पुढे संबंध आला तर मी स्वतः सेल डिफरन्शिएशन पण समजून सांगणार आहे, काय काळजी करू नका. ओके. सो डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मधला ग्रोथ कळालं. आता डेव्हलपमेंट बघूया. डेव्हलपमेंट म्हणजे काय बघायचंय? बाळ नको. डेव्हलपमेंट बघूया. डेव्हलपमेंट म्हणजे पहिल्यांदा बघून घेऊया. व्हॉट इज डेव्हलपमेंट? सो डेव्हलपमेंट इज द सिरीज ऑफ चेंजेस दॅट अकर्स ड्युरिंग द लाईफ ऑफ एन ऑर्गॅनिझम लिडिंग टू मॅच्युरिटी. डेव्हलपमेंट ही सिरीज ऑफ चेंजेस आहेत. डेव्हलपमेंट म्हणजे काय? व्हॉट आर द डिफरंट सिरीज ऑफ चेंजेस, सिरीज ऑफ चेंजेस दॅट अकर ड्युरिंग द लाईफ ऑफ एन ऑर्गॅनिझम. म्हणजे पूर्ण एखादा ऑर्गॅनिझम जन्मल्यापासून, राईट फ्रॉम द बर्थ टू द मॅच्युरिटी, व्हॉट आर द डिफरंट चेंजेस. मला सांगा, लहानपणी असताना आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे चेंजेस होत राहतात. आपण जसं जसं मोठं होतो तसं आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत राहतात. डिफरंट चेंजेस आर देअर. सो द सिरीज ऑफ चेंजेस दॅट ऑकर ड्युरिंग द लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे हे सगळे सिरीज ऑफ चेंजेस जे होत आहेत ड्युरिंग द लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम, दीज आर कॉल्ड ॲज लिडिंग टू द मॅच्युरिटी. त्यालाच म्हणणार आपण डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट मध्ये काय काय येतं? ग्रोथ येतं, डिफरन्शिएशन येतं आणि मॉर्फोजिनेसिस येतं. सो डेव्हलपमेंट मध्ये काय येतं? ग्रोथ होणं, बरोबर आहे.
त्याच्यानंतर डिफरन्शिएशन होणं आणि मॉर्फोजिनेसिस. मॉर्फोजिनेसिस म्हणजे काय? मॉर्फोलॉजी मध्ये चेंज होणं, मॉर्फोलॉजी बदलणं. मला सांगा, आपल्याला बेडूक बघायला मिळतो. बेडूक बघायला मिळतो का नाही? बेडूक, पाण्यातला बेडूक, तो जमिनीवर पण राहतो. पण मला सांगा, बेडकाची अंडी कुठं घातली जातात? बेडकाची अंडी पाण्यामध्ये घातली जातात. ती पाण्यामध्येच काय होतात? त्यातून पिल्ल बाहेर येतात, मग त्याचे लार्वी बाहेर येतात. लार्वी मध्ये डेव्हलपमेंट होते आणि मग त्यातून बेडूक तयार होतो आणि तो जमिनीवर येतो. बरोबर आहे ना? सो अशा प्रकारे ही लाईफ सायकल बघायला मिळते. सो त्याचं लहानपणीच जर लार्वी बघितली बेडकाची, तर किती लहान असते त्याच्यामध्ये आणि आपल्या बेडकामध्ये किती फरक आहे सांगा. एग मधून जी लार्वी बाहेर पडणार आहे पाण्यामध्ये, बेडकाची अंडी पाण्यात घातली जातात. अंडी कसं अंड्यामधून, आपल्या अंड्यामधून पिल्लू कसं बाहेर येतं, कोंबडीचं पिल्लू कसं बाहेर येतं, तसंच अंड्यामधून त्याची लार्वी बाहेर येते, त्याचं पिल्लू बाहेर येतं. पण ते पूर्णपणे वेगळं दिसत असतं. आपला जो आहे का ना बेडूक, बेडूक आणि ह्याच्यामध्ये पूर्ण डिफरन्स असतो. मॉर्फोजिनेसिस, मॉर्फोलॉजी बदलून जाते. सो इम्पॉर्टंट पॉइंट्स बघूया जरा. सो प्लांट्स कंटिन्यू ग्रोइंग थ्रू आउट द लाईफ बिकॉज दे पोजेसेस मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मला सांगा, आपली ग्रोथ ही लिमिटेड असते का नॉन लिमिटेड असते? अनलिमिटेड असते का? आपण आयुष्यभर वाढतो का? ॲनिमल्स पूर्ण आयुष्यभर वाढतात का? नाही. ॲनिमल्सनी पर्टिक्युलर एज पर्यंत पोहोचले, एज पर्यंत पोहोचले की त्यांची वाढ खुंटते, त्याच्यावरती ते वाढत नाही, त्यांची उंची वाढत नाही. नाहीतर आतापर्यंत आपल्या आजी आजोबा घराच्या वर 2 मजल्यावर 3 मजल्यावर डायरेक्ट पाऊल टाकून असं वर गेले असते. बरोबर आहे का नाही? म्हणजे एवढे उंच झाले असते. पण आपल्या आई आई आजी आजोबा वडील हे पर्टिक्युलर एज पर्यंत पोहोचल्यानंतर त्यांची हाईट वाढायची बंद होते. पण प्लांटमध्ये तसं बघायला मिळतं का आपल्याला? प्लांटमध्ये आपल्याला तसं बघायला मिळत नाही. प्लांट कंटिन्यू ग्रोइंग थ्रू आउट लाईफ बिकॉज दे पोजेसेस मेरिस्टेमॅटिक टिश्यू. त्यांच्याकडे काय असतो? मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो, तो आपल्यामध्ये नसतो. ओके. सो ॲनिमल्स युजली स्टॉप ग्रोइंग आफ्टर अटेनिंग द मॅच्युरिटी. मॅच्युरिटी पोहोचला की ॲनिमल्स वाढत नाहीत पुढं. नाहीतर आपला हत्ती, वाघ, ही हत्ती इथून सुरू झाला, हत्ती त्या घराच्या पुरं त्या एंड पर्यंत. एवढा मोठा हत्ती असतो का? हत्ती असतो सोडा, वाघ सोडा, वाघ वाघ एवढा मोठा, मी ह्या घरा 2-3 मजली उंच घरा एवढा, असं आपल्यामध्ये बघायला मिळतं का? नाही. ग्रोथ अलोन कॅनॉट बी कन्सिडर्ड ऍज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. ग्रोथ ही एकटीच आपली कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ म्हणू शकत नाही. माउंटेन्स ग्रो होतात. मला सांगा, एखादा पर्वत, आपला माउंट एव्हरेस्ट आहे का नाही, माउंट एव्हरेस्ट, तो पण त्याची उंची हळूहळू वाढत आहे, कारण बर्फाचा थर त्याच्यावरती साचत आहे. हा माउंटेन आहे, ह्याच्यावरती बर्फाचा थर साचत आहे किंवा इथं मातीचा थर साचत आहे, तर ह्या माउंटेनची उंची वाढतच आहे ना. आता एवढी होती, आता एवढी झाली उंची, उंची वाढायला लागली का नाही? उंची वाढायला लागली. रिव्हर म्हणजे नदी, नदी आधी एवढी होती, नंतर काय झाली? नदीचं पात्र वाढलं, नदी एवढी झाली, तर नदी पण इन्क्रीज झाली की. सँड ड्यून्स पण असतात, ते मोठे होतात. सो दीज आर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट, हेन्स ग्रोथ अलोन इज नॉट सफिशियंट टू डिफाईन द लाईफ. सो ग्रोथ हा पॅरामीटर असू शकत नाही एखाद्या लाईफला डिफाईन करण्यासाठी. ग्रोथ अलोन नाही, पण मेटाबॉलिझम आहे बघा, मेटाबॉलिझम आहे. मेटाबॉलिझम इट इज अ डिफाइनिंग फॅक्टर ऑफ लाईफ, बट नॉट ग्रोथ. कारण नॉन ऑब्जेक्टिव्ह थिंग सुद्धा वाढतायत. नॉन लिव्हिंग थिंग्स, नॉन ऑब्जेक्टिव्ह नाही, नॉन लिव्हिंग थिंग लाईक माउंटेन हा नॉन लिव्हिंग आहे, तरी पण हा वाढतोय का नाही? वाढतोय का नाही? मग लिव्हिंग मध्ये पण ग्रोथ बघायला मिळते, नॉन लिव्हिंग मध्ये पण ग्रोथ बघायला मिळते का नाही? म्हणून ग्रोथ इट इज नॉट अ डिफाइनिंग फॅक्टर ऑफ लाईफ. ओके, समजलं? आता रिप्रोडक्शन जे आहे ते आपण उद्या बघूया. मला सांगा, समजलं का इथपर्यंत? गायत्री, आय होप सगळ्या तुम्हाला समजलेलं आहे व्यवस्थित. तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना, सगळ्यांना रेकमेंड करा, त्यांना सांगा, त्यांना हे लेक्चर दाखवा आणि त्याच्यामध्ये त्यांना काय डाऊट आहेत का विचारा. त्यांनी पण जॉईन करू शकतात आपल्या बॅचला. तुमच्या मैत्रिणींना वगैरे रेकमेंड करा, म्हणजे ते आपल्या बॅचला जॉईन केले तर तुम्ही दोघे मिळून अभ्यास करू शकता, दोघी तिघी मिळून अभ्यास करू शकता. बरोबर आहे ना?
ओके आहे का? सांगा मला ओके आहे का? मी तुमच्या मेसेजची वाट बघतोय. सो असतील मुली कोणी तर त्यांना रेकमेंड करा. ठीक आहे ना? उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया बरोबर. जे काही लेक्चरचा प्लॅन असेल, लेक्चर किती होतील, कुठल्या कुठल्या विषयाच्या आठवड्यामध्ये किती होतील, लेक्चर प्लॅन सगळा मी तुम्हाला कळवतो. काय प्रॉब्लेम नाही. ग्रुपवरती सगळं कळवतो. किंवा आपलं जे ऍप आहे, ऍपवरती पण कळवतो तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, बाय बाय.